नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये। आणि तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये बोललेला दीपक की आमच्याकडे कोणतरी येणार आहेत, तर माझे बाबा आणि क्षितिजा काही कामानिमित्त मुंबईला आलेले आहेत। तर दाखवते थांबा। हाय क्षितिजा, आता ही रेडी कशाला झाली माहिती काय? खय जाणार आहे सांग? कुठे जाणार? आता ही जशी दिसते तशी दिसणार नाही। आम्ही हेअर कट करायला जातोय क्षितिजाचा। क्षितिजा भारी दिसतंय। आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत मूवी बघायला। कुठला तुम्ही नंतर सांग। हा, कुठला मूवी ते नंतर सांगतो। आणि हा दीपक, दीप इकडे। आणि दीप पण थोडासा मेकओव्हर करणार आहे। जादू धूम करून। हा, म्हणून तो रेडी नाही झालाय। पटकन रेडी हो आधी, तोपर्यंत आम्ही पुढे जातोय। चला। काय क्षितिजा, किती कॅश आणलं गावावरून? जत्रेक जाऊ। किती आणलं? किती आणलं जत्रेक जाऊचा? लय बाबा कॅशाचं काय फुटला। तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय क्षितिजाचा हेअर कट करायला। बघू शकतास। आता हेअर कसे दाखव क्षिती, आधी बघूया कसे आहे तुझे। मी पण बघते आणि दीप पण चाललाय। डायरेक्ट जावा। दाखव क्षितिजा हेअर। ओ, किती करणार कट? एवढेच करूसाठी एवढे सांगितलं असतं मी केले असते ना। तर आता मला रिक्षा भेटले स्टेशनला जायला, तर आम्ही त्या स्टेशनला जातो। तिकडेच हेअर कट करणार आहे स्टेशन, कोसगाव स्टेशन। कोरेगाव स्टेशनला जातो। काय क्षितिजा, काय बोलणार? काय 3 वाजल्यापासून तयारी लागला। कोणामुळे लेट झालं? माझ्यामुळे। मी ऑलवेज तशीच लेट होते। यात काही नवीन नाही। तर मित्रांनो, आता मी गोरेगाव स्टेशनला स्कायवॉकने सरळ सरळ चालत चाललंय। मी पहिल्यांदाच त्या सॅलूनमध्ये जाणार आहे क्षितिजावर ट्राय करायला। वाट लागली तर माझी लागा। काय वाट लागली तर माझी लागा। आता कॅमेरा जास्त हलणार ना? ठीक आहे, आता तिकडे जाऊन भेटू आपण। क्षितिजा, दगदग होता? हां, उशीर झाला। पिक्चरला पण जाऊचा म्हणा आपण मालवणी बोलत। आता आपण सिटी सेंटर मॉलमध्ये पोहोचलो तर आहे। आता बघूया किती गर्दी आहे ते। पडशील ना? चला, मध्ये जाणार आहे आम्ही। बघू आता। क्षितिजा, हो काय आता काय ऐकतच नाही बाबा। मित्रांनो, क्षितिजाचा हेअरकट झालाय आणि आता आम्ही जातोय मॉलला मूवी बघायला। चला। तुझ्यासमोर माझे केस पहा आता काय दिसतंय। तर मित्रांनो, आता आम्ही पोचलोय मॉलमध्ये, पण अजून बाबा आणि दीपक आला नाही। आले नाही आहेत। आणि क्षितिजाचा काय केसांवरून काही लक्ष हलतच नाही। हा ना क्षितिजा, नुसते केस कापल्यापासून नुसते सरळ करून बसते। नको ना काय पुष्पासारख्या करते। आता ते आल्यावरच भेटू आपण। बोर होतंय मला। बोल तू काहीतरी। बाबा लयच होतं। बाबांची वाट बघतोय। बस गप्पा बस। काय उत्सुकता हा की नाही? बाबुली बघू। बाबुली सांगितलं ना, सांगूचा नव्हतो मी। खरं सांगतो।
तर मित्रांनो आता दीपक आणि बाबा आलेत आणि दीपकने आणि पण दाढी बिडी करून आलेत आम्हाला दाखवते. बाबा आलेत. दीप दीप हे काय लुक मस्त लुक बघा. मी का लागते पण हा ना मना करता मी दाखवतो कसं दिसतंय रे दीप. कसा दिसतो मित्रांनो. कसं तुला छान वाटते का दीप? मला छान वाटतं. मला नाही वाटत. शिती तुला कसं वाटतं? खोटा ना. दादा मला आग लागली. इथून बाहेर पण अशक्य आहे. अशा संकटाच्या समयी काय करावं दादा? प्रत्येक संकटावर मात करण्याचा एक ना एक मार्ग असतोच. फक्त तो शोधावा लागतो आणि शोधला की तो सापडतोच. तर मग कसं वाटलं पिक्चर? मस्त. मी तुला सांगते बाबांना विचारलं कसं वाटलं? बाबांना नंतर विचारूया कसं वाटलं. आता बघतायत आता आवाज पण. हा. बाबा आता बोला पिक्चर कसा वाटलं तुम्हाला? पिक्चर कसं वाटलं? चांगला होता ना? तर मित्रांनो आता पिक्चर बघून आला. एक नंबर. घाबरते बावडेत बावडेत काय पण सांगू नको त्यांच्यात. चला हे बघ हे बावडेत. बोला तशी तर. आता मी घरी जाऊन बोलते. हा बघा शायनिंग होता. केस कापून शायनिंग होता. मी उद्या ऑफिस मध्ये जाऊन शायनिंग मारणार. तर मित्रांनो आताच आम्ही दशावतार मूवी बघून आलोय आणि हा आम्ही पहिल्यांदाच नाही बघितला, दुसऱ्यांदा बघितला. कारण म्हणजे क्षितिज आणि बाबा आता मुंबईला आलेले आणि बाबांना आता कुठे फिरायला न्यायचं, तर असं बाहेर कुठे नेलं तर ते दमतात. म्हणून आम्ही विचार केला की आज त्यांना दशावतार नाटक वगैरे सगळं आवडतं ना, तर आपण दशावतार मूवी बघायला घेऊन जाऊया. आणि त्यांना पण हा चित्रपट एवढा आवडला ना, काय भारीच. मला बोलतात की हा बरं झालं हा चित्रपट बघितला ते. आपण पुन्हा बाबांकडे जाऊया. बाबा तुम्ही सांगा बाबा, पिक्चर नक्की आवडला ना तुम्हाला? एक नंबर होता ना पिक्चर. बाबा खुश, बाबा खुश तर आम्ही खुश. तर तुम्ही जर हा दशावतार मूवी बघितला नसेल, सगळ्यांनी बघितला नसणार, तरी पण नक्की जाऊन बघा. आता हा कांतारा मूवी आलाय. आता मी जेव्हा शूट करतोय तेव्हा कांतारा मूवी आलाय, तरी पण हा मूवी बघायला थिएटर पूर्ण भरलेलं ना. आणि एक नंबर मूवी. आम्ही दुसऱ्यांदा बघितला तरी पण आम्हाला असं वाटलं नाही की हा आम्ही दुसऱ्यांदा बघतो. तेव्हा जशी वाटत होतं ना आता पुढे काय होणार पुढे काय होणार, आता पण तसंच वाटत होतं. तर दीप आणि हा मेन म्हणजे दीपचा लुक बघा, मला तर अजिबात नाही आवडलाय. आम्हाला पुढे पाठवलं हेअर कट वगैरे करायला आणि आज स्वतःचा पूर्ण असा करून आलाय, पूर्ण गुळगुळीत. आता ऊन बिन लागतं ना थोडंसं. अरे मग किती वेळ लाल लाल करशील ते, आजच ऑलरेडी लाल झालंय ते. कसं दिसतंय दीप? मला अजिबात नाही आवडलाय. ठीक आहे चला. तुला आवडलं का सांग. तू मग व्हिडिओला लाईक करा. ऐकायचं असतं. बोल बोल. आणि दीप मग अशी काय बोलला, मी आणि शीतल सेम दिसतंय बरं. गजब बेइज्जती है. व्हिडिओला लाईक कमेंट. हा मी पण आहे ना. व्हिडिओ शेअर करायला विसरू मी नका. नको बोलू. तर मित्रांनो इकडे जरी थकलो नच सुटला. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, व्हिडिओला कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओवरती कमेंट द्यायला विसरू हा नका. आणि हा व्हिडिओला कमेंट द्या की हा कसा दिसतोय, तुम्हाला दशावतार मूवी कसा वाटला ते. तर भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.